हे काय? ह्याला तर कोंब पण फुटले नाहीत अजून. धान्य अचानक नाहीस झाल्यात, काय बी कळना झालंय बघा. कुणी चोरून तर नेलं नसेल ना? मग आपण काहीतरी उपाय काढू ना याच्यावर. अहो पण जनक बाबा, उपाय तरी काय काढायचा आता? देवी आईच्या प्रसादानं आपलं धान्य वाचवलं होतं. आताही प्रत्येकाच्या घरात काही ना काही उरलं असेलच ना, ते एकत्र करूया. देवी आईच्या परडीमध्ये धान्य गोळा करा. तो देवी आईचा जोगवा असेल. जसं तिचा प्रसाद या परिस्थितीत टिकून राहिला, तसा तिचा जोगवा सुद्धा आपल्याला जगवेल. हे 9 दिवस देवीचा जागर आहे. मला खात्री आहे देवी कुणालाही उपाशी ठेवणार नाही. पैसे 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 ठेवणार नाही. गावातली समधी लोक नाही ते बोललीत मला. नालाय काय, लबाड काय, हलकट काय, तोंडाला येईल ते बोलत होतीस. अगं आता बोलणारच की तसं. तू कामच तसं केलेस. मी काय म्हणतोय सुंदरी, अजून बी येळ गेलेला नाही. तू रागाच्या भरात जे केलेस त्याचं प्रायश्चित्त घे. कसलं प्रायश्चित? अगं ते समध्यांचं धान्य ज्याचं त्याला परत देऊन टाक, म्हणजे कुणी रागवण्याचा प्रश्नच येणार नाही. आवा आधीच डोसकी फिरल्यात लोकांची, आणि आपण जर सांगितलं की हे धान्य मीच आणलंय तर जिथे ठेवायची नाहीत मला. अगं मोठ्या मनानं माफी मागितली की लोक समजून घेतात. आपण प्रयत्न तर करूया. तसं बी देवीचा जागर सुरू आहे. समधी भक्तिमय झाल्यात. आपण लोकांच्या पाया पडू, समजा खरं सांगून टाकू. लोक क्षमा करतील आपल्याला. क्षमा? खरंच? होय. बघा, नीट विचार करा. आपण जर गावात हे समज सांगितलं तर ते तुमची काय अवस्था करतील याचा विचार केलाय का हो? माझी अवस्था? माझा काय संबंध? नाही तर कुणाचा संबंध? अहो तुम्हीच मला म्हणला होता गावासाठी असं काहीतरी करू म्हणून. म्या कधी सांगितलं होतं? कशापाई खोटं बोलताय? अहो तुम्हीच सल्ला दिला होता मला. लोकांकडनं धान्य उचलून आणायला बी तुम्हीच उचकवलं. माझी तर काही इच्छाच नव्हती बुवा. मी आता समजा तुमच्यावरच टाकणार आहे. मग तुमचं तंगडं मोडू दे, नाहीतरी डोसकं फोडू दे, म्या काय मध्ये पडायची नाही. अगं काय बोलतेस तू हे सुंदरा? तुला काहीच वाटत नाही? वाटतंय की तुमची लई काळजी वाटते मला. म्हणूनच म्हणते आता गप्प बसा. जे काय होईल ते फकस्त बघा. तसं बी गावात कुणाकडं फारसं धान्य नाही ठाव आहे मला. जे काय गोळा होईल त्याच्यानं असं कितीच पोट भरणार आहे हो गावातल्या लोकांचं. मग मी माझ्याकडनं समध्या गावाला अन्नदान करीन, माझं कौतुक करून घेईन. मग कुणी बी त्या जगदंबेच्या मागे जायचं नाही. परडीत आईचा जोगवा आणा म्हणे. असं कितीच धान्य गोळा होणार आहे त्या परडीत बघतेच मी. माई, घरात जे काय धान्य उरलं असेल ते द्या. अरे लेकरा, घरात जास्तीच काही उरलंच नाही बघ. जे काही असेल ते द्या मावशी. थोडे जरी असलं तरी चालेल.
गावाच्या भल्यासाठी आहे हे. सुंदररावशी, काय अहो वास्कर अंगावर काय येत आहे? काय बोल? आम्ही धान्य गोळा करतोय. तुमच्याकडे काही असेल तर द्या. नाही, माझ्याकडे काय नाही. दिसतंय ते. तुमच्या त्या जगदंबेला घरनं घेऊन यायला सांगा. मावशी, घरात काय धान्य असेल तर द्या. नाही आमच्याकडे काय. त्रैलोक्य सम्राट असुर नरेशांचा पुरे झाला जय जयकार. केवळ तोंडी जय जयकाराने काहीही साध्य होणार नाहीये. ना असुर कुळाचा उद्धार होणार आहे, ना आलेलं संकट निवारणार आहे. जे कार्य तुझ्यावर सोपवलं होतं त्याचं काय झालं? नाही असुर नरेश, कोणाकडे काहीच शिल्लक नाहीये. हिसकावून तरी काय आणणार? आणि ही अशुभ वार्ता द्यायला तू इथं आलायस. दिती माता, या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? चारी बाजूंनी संकटाने जणू हल्लाच चढवलाय आपल्यावर. आपण थोडं संयमानं घ्यावं असं आम्हाला वाटतं असुर नरेश. हे पहा, हा काळही निघून जाईल आणि हे संकटही दूर होईल. ते संकट दूर होण्याचा कोणताही मार्ग दिसत नाहीये, हे तर आमचं दुःख आहे. आजवर असुरांनी देवांच्याकडून, मनुष्यांच्याकडून जे हवं ते हिसकावून घेतलं, पण आता कुणाकडेच हिसकावण्यासारखं सुद्धा काही उरलेलं नाही. आणखी काही दिशांना आपण आपले सैनिक पाठवले तर त्याचाही काही उपयोग होईल असं वाटत नाही. तुम्ही जाऊन आलात गावात? मिळालं धान्य? जास्त काही मिळालं नाही ग. हो ना, कुणाच्या घरी जास्त काही नाहीच आहे. हे बघ, एवढंच मिळालं. अगं पण एवढ्याशा धान्यानं कुणाचं पोट भरलं आहे? बघ की, दुष्काळात 13वा महिना म्हणते तसं झालंय. आधीच खायचं काय हा प्रश्न आहे, त्यात समद्यांच्या घरातलं धान्य नाहीस झालं. बाबा, देवी आई ह्याच्यावर नक्की काहीतरी मार्ग काढेल. अगं पण जगदंबा, त्या परडीत बघ की केवढंसं धान्य आहे ते. नुसतं धान्य नाही ते, तो देवी आईचा जोबा आहे. तो कधीच कमी पडणार नाही. अगं, देवी आई आपल्या समद्यांची काळजी वाहत असते. आपली तिच्यावर श्रद्धा आहे, समद खरं आहे. पण तरी बी त्या एवढ्याशा धान्यानं कुणाचं पोट भरणार? बघ की केवढंच आहे ते. बाबा, तुमची श्रद्धा आहे आणि माझा विश्वास आहे, मग आणखी काय हवं? मी हे धान्य दळायला बसते. अगं तुला कसं जमेल ग जगदंबा? मी दळून देते हा पटकन. तू नको करू, तुला बरं नाही, तू आराम कर. अहो पण ती अगं, ती करल आणि तिला लागलं तर मी आहे ना, मी मदत कर. तू आराम कर बरं. आता आपण धान्य दळायला सुरुवात करूया. अन्नधान्य मिळत नसेल, पण पशु आणि पक्षी अरण्यात आहेत, त्यांची शिकार वाढवायला सांगा. आपल्या सैन्याला सूचना द्या, राज्याच्या रक्षणाचं कार्य सोडा आणि जंगलात जा. तिथे जाऊन मिळेल ती शिकार करा म्हणावं. धान्य, फळं, भाज्या उपलब्ध होत नसतील
तर आता मांसाहारच करावा लागेल. शिकारीसाठी जास्तीत जास्त सैनिकांना आधीच रवाना केलंय. मात्र या समस्येवर लवकर मार्ग निघायला हवा. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकार करण्यासाठी आपलं सगळं सैन्य गुंतून राहतं. आहे त्या परिस्थितीमध्ये तग धरण्याशिवाय तरणोपाय नाही. जा, ज्या सूचना दिल्यात त्याचं पालन करा. आम्ही या परिस्थितीमुळे हताश आणि निराश झालोय महिषा. आमच्याही हातात आता काहीच राहिलेलं नाहीये. दिती माता, आपण असं म्हणू नका. यातून काहीतरी मार्ग असेल. यज्ञ केले, माहीत असलेले सगळे विधी केलेत, पण यातून काहीच मार्ग दिसत नाहीये महिषा. आता घोर साधना करून काही शोध घेता येतं का ते पाहायला हवं. तेही कठीणच आहे, मात्र हा एक शेवटचा उपाय करून पाहायला हवा. तुमचं ना कधी कधी कळतच नाही मला. अहो तिला कशा पाहिजे ते दळण दळायला लावलं समजा. म्या कसं का होईना केलं असतं काम हळूहळू. एवढीशी पोरती, तिला कसं जमल ते जातं चालवाया. अगं ती एकटी थोडीच आहे, समधी बाळगोपाळ मंडळी आहेत ना तिच्या सोबत. केवढंच धान्य आहे ते, आणि पोरांची हौस आहे, त्यांना उगा नाराज कशाला करायचं सांग बरं. करतील ते, फार वेळ लागणार नाही त्यांना. बर, तवर म्या आणि धनाजी शेजारच्या गावात जाऊन येतो. हा, तिकडे कशा पाहिजे आता? अगं ते आपल्याला काही मदत करतायत का बघतो, विनंती करून बघतो. अशा परिस्थितीत आपल्याला आता कोण मदत करेल? बघू, आई राजाची कृपा असेल तर काहीतरी मार्ग निघल. आम्ही येतो जाऊन, पण तू तवर आराम कर. आलोच. दिती माता, किती वेळ लागेल याला?